गावाच्या कडेला डोंगर म्हणूनच गावाचे नावसुद्धा डोंगरगाव, तालुका काटोल आणि जिल्हा नागपूर. आणि ह्या गावाच्या कडेपासूनच डोंगराची सुरुवात होते, म्हणूनच या गावाचे नाव हे डोंगरगाव पडले असावे. तर मित्रांनो, मोह आवरला नाही म्हणून आपण एक सुंदर असा या जनावरांचा, सकाळीचे 9 वाजले आहे आणि आपण मोह आवरला नाही, त्यामुळे आपण एक व्हिडिओ बनवून घेतला. आता बघू शकता आपल्याला इथे फिरस्ती पशुपालन बघायला मिळते. आता या पशुपालनामध्ये चाऱ्यावरील खर्च हा शून्य होत असतो, कारण चाऱ्याची कुठलीही जिथे जिथे व्यवस्था नाही त्या भागात, जिथे अशी डोंगरदऱ्या असतात, यामध्ये फिरस्ती असे पशुपालन आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात किंवा ज्या ज्या भागात अशी सुविधा नाही त्या भागात आपल्याला बघायला मिळत असतात. दिवसभर ही जनावरे मुक्त पद्धतीने, आता उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने या रानामध्ये तुम्हाला हिरवं गवत असं काहीच दिसत नाही, पण जेव्हा पावसाळा येत असतो त्यावेळेस इथलं वातावरण हे मनाला मोहून घेणारं असते. संपूर्ण जंगल हे हिरवं होत असते. या डोंगराच्या कडेलाच एक नाला वाहतो मित्रांनो, आणि पलीकडे एक छोटं तळं असते आणि त्या तळ्यावरच हे जनावरं दुपारच्या वेळेला पाणी पित असतात. आणि तिकडे जी काही दाट झाडी आहे त्या दाट झाडीमध्ये हे जनावरं सावलीच्या आश्रयाने दुपारी आराम करत असतात, असे त्या लोकांचे म्हणणे सुद्धा आहे. आणि तिकडेच ते भाकरी वगैरे निवांत असे खात असतात. आता आपण बघायचं झालं तर या पशुपालनामध्ये जे काही दुधाची गुणवत्ता असते मित्रांनो, ही चांगल्या दर्जाची असते, कारण संपूर्ण जंगलामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचा चारा खात असतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला काही देशी म्हशीसुद्धा दिसेल. त्या म्हशीचे शिंग पाहू शकता, तर ते एक प्रकारे तलवारीसारखे असतात. देशी गाईची ही एक वैशिष्ट्य असते. आणि कधीकधी आपण यांच्याकडून म्हशीचं दूध नेत असतो, जे दुधापासून आपली बासुंदी एक नंबर बनत असते. आणि देशी गाई तर आपल्या घरी आहेच. आता ताराच्या पलीकडे ते आहेत, नाहीतर आपण त्यांना आवाज दिला होता. आपण त्यांना थोडी घाई आहे, नाहीतर आपण त्यांच्याशी एक चांगल्या पद्धतीचा एक सुसंवाद करून एक व्हिडिओ तयार केला असता. पण मित्रांनो, ते आता उन्हाच्या अगोदर ते जंगलामध्ये जाण्यासाठी निघाले आहे, त्यामुळे आपण त्यांच्याशी बोलू नाही शकलो. पण एक आवड आपल्याला पशुपालनाची, कुक्कुटपालनाची आणि शेळीपालनाची असल्यामुळे आपण मोह आवरला नाही म्हणून आपण तो इतका व्हिडिओ शूट करून घेतला. काही तुम्हाला याच्यात सुंदर वासरे, काही जर्सी, काही देशी गाई अशा तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. आता ह्या संपूर्ण अशा ह्या जंगलामध्ये ह्या निघालेल्या आहे. काही पलीकडे मागे सुद्धा येऊन राहिले आहे. त्यांना आपण विचारलं तर काही त्यांच्या गायी आहे आणि अशा गावातल्या सुद्धा ते गायी चारण्याचं काम करत असतात. याच्यातूनच मित्रांनो त्यांचा उदरनिर्वाह भागत असतो. दुसरी कुठलीच त्यांच्याकडे शेती नसल्यामुळे पैशाची आवक नसते, त्यामुळे ते आपला या पशुपालनामधून चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करत असते. आज दिवसेंदिवस मित्रांनो देशी गाईचे, देशी जनावराचे महत्त्व लोकांना पटू लागले आहे आणि त्यांचे दूध हे लोक आता वापरत आहे. कारण इतर क्रॉस जातीमधले दूध तितके काही आपल्याला आरोग्याला फायदेशीर ठरत नाही. तर इथे मला दिसायला आले की इथे जास्तीत जास्त देशी जनावरे जास्त आहे. आणि जरी मुळात त्यांची अनुवांशिकता ही दूध देण्याची कमी जरी असली तरी मित्रांनो, ते चांगले प्रतीचे दूध जर चांगले आपण संगोपन केले तर चांगल्या प्रकारचं दूध आपल्याला मिळू शकते. चांगल्या वळूचं आपण जर सिमेन्स त्या जनावरावर लागवडीकरता वापरलं तर जी नवीन जात तयार होते ते चांगलं दूध देते मित्रांनो. तर कशी वाटली मित्रांनो माहिती तुम्हाला?